जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील सुरक्षा अनामत निधीतून तब्बल 111 कोटी 63 लाख रुपयांचा अपहार करण्याच्या अयशस्वी प्रयत्न प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे। या प्रकरणात जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन बोये आणि लोकपाल अजिंक्य पाटील यांना निलंबित करण्यात आले। नितीन बोये यांच्या निलंबनाचे आदेश कोकण प्रादेशिक विभागाचे विशेष अधीक्षक तथा मुख्य अभियंता एमशा कांबळे यांनी जारी केले आहेत। दरम्यान जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा अतिरिक्त कार्यभार पालघर विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र केनी यांच्याकडे हंगामी स्वरूपात सोपवण्यात आलाय। या प्रकरणावर विक्रमगडचे आमदार हरिश्चंद्र भोये यांच्यासह काशीनाथ दाते, सुधीर मुनगंटीवार आणि रईस शेख या आमदारांनी 10 डिसेंबर रोजी विधानसभेत विशेष लक्षवेधी सूचना मांडली। या लक्षवेधीवर चर्चा होण्यापूर्वीच 11 डिसेंबर रोजी नितीन बोये यांच्या निलंबनाचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडून जारी करण्यात आले। विशेष म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया जव्हार शाखेतून 111 कोटी 63 लाख रुपयांचा धनादेश संशयास्पद व बनावट असल्याचं निदर्शनास आल्यानंतर बँकेने हा व्यवहार रोखला होता। त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीमार्फत अंतर्गत चौकशी सुरू केली। या चौकशीत लोकपाल अजिंक्य पाटील यांना तातडीने निलंबित करण्यात आले होते। या दरम्यान या गटातील मुख्य आरोपी विक्रमगडचे नगराध्यक्ष निलेश उर्फ पिंका रमेश पडवळे आणि जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखा शाखेत कंत्राटी कामगार असलेला यज्ञेश अंबिरे यांना जामीन भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने 10 डिसेंबर रोजी रद्द केला। 12 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश असूनही हे दोन्ही आरोपी गैरहजर राहिले असता पालघर पोलीस त्यांचा शोध घेत असून या प्रकरणाशी संबंधित इतर व्यक्तींनाही चौकशीसाठी बोलावले जात असल्याची माहिती मिळते। द पोलीस न्यूज ब्युरो, जव्हार।